नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 आपल्या पुसद शहरातील जे मोठा पुलाचा भाग आहे, ज्या ठिकाणी देवी विसर्जित केली जाते, वटवृक्ष हनुमान मंदिरच्या समोर एका 30 ते 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आलेली आहे. ही घटना आज सकाळी 6:30 ते 7 वाजताच्या सुमारास या ठिकाणी आलेल्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी एक हात जे गाळामध्ये फसलेल्या अवस्थेमध्ये त्यांना दिसून आला. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता तो हात एका महिलेचा असल्याची त्यांना पुष्टी मिळाली आणि त्यांनी तात्काळ सदर घटनेची माहिती 112 अंतर्गत पोलीस स्टेशन पुसद शहर यांना दिली. आता सदर घटनेच्या अनुषंगाने पुसद शहर पोलीस स्टेशनतील पोलीस कर्मचारी बद्रीनाथ लिंबोळे साहेब या ठिकाणी आलेले आहे. आता महत्वाचं म्हणजे सदर जी महिला आहे यांचे वर्णन 30 ते 35 वर्ष आहे. त्यांच्या अंगामध्ये एक विटकरी कलरचा जे टॉप आहे आणि काळ्या कलरची लॅगिन आहे. आता ती महिला आहे जी मरण पावली असल्यामुळे तिचा फोटो किंवा व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या रूल्स रेग्युलेशननुसार दाखवणे योग्य नसते, त्यामुळे आपण ते दाखवू शकत नाही. परंतु महत्त्वाचं म्हणजे पोलिसांमार्फत किंवा इथलच्या स्थानिकांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर जे अपघात किंवा घटना घडली असावी हे अगदी 3 ते 4 तास अगोदर घडली असल्याचा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आता सदर परिसरामध्ये ज्यावेळी ही घटना उघडकीस आली, मोठ्या प्रमाणावर बघ्यांनी गर्दी जमा केलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे सदर घटना ही घात आहे की अपघात आहे हे आपल्याला तेव्हाच कळेल ज्यावेळी सदर महिलेची ओळख पटेल. अद्यापर्यंत जी महिलेची कोणत्याही प्रकारची ओळख पटलेली नाही आहे. जर आपल्या गावातील आपल्या परिसरातील कोणती महिला भगिनी ही हरवली असल्यास किंवा ती दिसत नसल्यास आपण तात्काळ शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा आणि सदर मृतदेहाची हे ओळख पटविण्याकरिता मदत करावी. आणि समोरच्या अपडेटकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.